माझं गाव बदलत आहे. घोडेगाव. सातमळा डोंगर रांगांच्या पायथ्यालगत वसलेल्या घोडेगावात 90% लोकसंख्या ऊसतोडीसाठी राज्य व परराज्यात जाते. गावात हनुमान मंदिर असून घोडेगावचे सर्व ग्रामस्थ सकाळी व सायंकाळी दर्शनासाठी जातात. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी विकासापासून दुर्लक्षित असलेल्या घोडेगावाला प्रगतीची वाट दाखवली. निधी उपलब्ध करून दिल्याने विकास कामे उभी राहिली आहेत. दादांनी आम्हाला भरपूर असे कामे दिलेले. मंगेश दादांचं फार फार मोठे उपकार आहे. आजपर्यंत कोणीही वडेगावात कोणते आमदार झाले असतील त्याने काहीच काम केले नाही, पण मंगेश दादांनी भरपूर कामं केलेले. तसेच आम्हाला शाळेचे 2 खोल्या दिल्या, सभामंडप दिलं, कॉन्क्रिटीकरण, मशानभूमी रस्ता, मोरी, संरक्षण भिंत. आमच्या गावात पाण्याची फार फार अवकाळा होती, तसेच आम्हाला पाण्याची सुद्धा सोय करून दिली दादांनी. गिरणाचं पाणी घोडेगावला आणलेलं आहे. आता काही थोड्या दिवसांत तो पाणी चालू होणारच आहे. तसेच टाकीचं बांधकाम सुद्धा आता चालू होणार आहे. असं काही भरपूर काम दादांचे आम्ही फार फार आभारी आहोत. घोडेगावातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाचेही वितरण झाल्याने ते आमदार मंगेशदादा चव्हाण यांना शेतकऱ्यांचा खरा मित्र असे संबोधतात. घोडेगाव येथे सभामंडप बांधण्यासाठी रुपये 20 लाख खर्च करून काम पूर्ण झाले आहे. धनगर वस्ती स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाईप मोरी बांधकाम आणि रस्ता सुधारण्यासाठी रुपये 15 लाख खर्च करण्यात आला आहे. घोडेगाव शिवारातील 358 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळ अनुदान रुपये 69,92,000 जमा करण्यात आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळाला आहे. घोडेगाव येथे 2 नवीन शाळा खोली बांधण्यासाठी रुपये 24,30,000 मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी उत्तम सुविधा उपलब्ध होतील. घोडेगाव येथील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी गिरणा धरणावरून 18 गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना 75 कोटी रुपये मंजूर असून हे काम प्रगतीपथावर आहे. या माध्यमातून घोडेगाव गावाची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे. तसेच घोडेगाव आणि ओढरे ते पाटणे दरम्यान संरक्षण भिंत बांधण्यासाठी रुपये 1,80,00,000 मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे, ज्यामुळे पुरामुळे होणारी हानी टाळली जाईल. घोडेगाव शिंदी फाटा ते करसगाव ते तळेगाव रेल्वे स्टेशन रस्ता सुधारण्यासाठी रुपये 6,33,00,000, घोडेगाव ते करसगाव रस्ता सुधारण्यासाठी रुपये 22,50,000, मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्यासाठी रुपये 5 लाख, तसेच घोडेगाव येथे रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी रुपये 5 लाख निधी मंजूर असून लवकरच कामे मार्गी लावली जाणार आहेत. दादांनी आमच्या गावात मशानभूमी, रस्ते, शाळेत 2 वर्ग, बंजारा समाज सभामंडप दिलेला आहे. दादांनी भरपूर कामं दिलेले आहे. आमच्या गावात मोरींचे कामं दिलेले, संरक्षण भिंत दिलेली. दादांचं त्याच्याबद्दल आभारी आहोत. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्यासह परराज्यात जाणाऱ्या 40गाव तालुक्यातील ऊसतोड बांधवांच्या समस्या समजून घेतल्या आहेत. आवश्यक तिथे शासनाकडून मदत देखील मिळवून दिली आहे. कष्टकऱ्यांविषयी एक वेगळा जिव्हाळा आमदार मंगेशदादा चव्हाण नेहमी जपतात. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.